नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुकोबा स्पीक्सच्या पॉडकास्ट नंबर 48 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपले पॉडकास्ट हे पहिल्या सीझनच्या अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. आपण वर्षभर जे प्रेम आमच्या या पॉडकास्टला देत आहात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आपल्या पॉडकास्टचा नित्य नियमच आहे की त्या आठवड्यामध्ये जे काही घटना, व्यक्ती विशेष आहे त्याच्या अनुषंगानेच आपण आपले पॉडकास्ट करत असतो. येत्या 28 नोव्हेंबर 2024 ला संत श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सव आळंदी या ठिकाणी साजरा केला जाणार आहे. आणि माऊलींचा हा जो उत्सव आहे, हा उत्सव संपूर्ण राज्यभर नव्हे तर माऊलींवर आणि मराठी भाषेवर, महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या सर्व समाजातल्या, स्तरातल्या, जातीतल्या, धर्मातल्या लोकांमार्फत जगभर साजरा केला जातो. आणि म्हणूनच आपण आजचे पॉडकास्ट हे संत ज्ञानेश्वर माऊली यांच्यावर करणार आहोत. संत ज्ञानेश्वर असे एकमेव महाराष्ट्रातील संत आहेत की ज्यांना माऊली या नावानं संबोधलं जातं. त्यांचा जन्म, त्यांचे आई वडील, त्यांची गुरु परंपरा, त्यांची ज्ञान परंपरा, त्यांचं कर्तृत्व या सर्वांची चर्चा आपण या अगोदरच्या पॉडकास्ट मध्ये केलेली आहे. त्यामध्ये संत मुक्ताई, संत निवृत्तीनाथ या दोघांवर आपण स्वतंत्र पॉडकास्ट केलेले आहे. त्याचबरोबर त्यांचे पालक संत भोजलिंग स्वामी यांच्यावरही पॉडकास्ट केलेले आहे. किंबहुना माऊलींचा महाराष्ट्राच्या घराघरात आणि कानाकोपऱ्यात लोकप्रिय असलेला ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी, आणि या ज्ञानेश्वरीवर सुद्धा आपण एक स्वतंत्र पॉडकास्ट केलेला आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आपण हे सर्व पॉडकास्ट ऐकावे आणि त्यांच्या जन्म, तिथी या सर्वांवर वेळ न दवडता आपण आजच्या त्यांच्या या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं करत असलेल्या पॉडकास्टच्या विवेचनाला सुरुवात करूया. संत ज्ञानेश्वरांच्या जीवनामध्ये ज्यांना खलनायक म्हणून दाखवलं गेलं, वास्तविक जे पुढे मुक्ताईचे भक्त झाले असे योगी चांगदेव यांच्यावरही आपण पॉडकास्ट केलेला आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आपण तेही पॉडकास्ट ऐकावं. अशा संत चांगदेव ज्यांना योगी चांगदेव म्हणून सगळीकडे ओळखलं जातं, त्यांच्यावरही आपण पॉडकास्ट केलेला आहे. आपण हे सर्व पॉडकास्ट ऐकावे आणि पुन्हा पुन्हा तीच माहिती रिपीट न करता आपण लगेचच आजच्या या आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूया. त्यांना माऊली म्हटलं जातं. कशासाठी त्यांना माऊली म्हटलं जातं? माऊली म्हणजे काय? माऊली म्हणजे आपली जन्मदात्री, जिच्या पोटी आपण जन्म घेतो ती आपली माऊली. आणि तिचं वैशिष्ट्य काय असतं तर आपले 1000 गुणे, 100 गुणे पोटात घालणारी जगातली एकमेव स्त्री किंवा जगातलं एकमेव ठिकाण असं ज्याला आपण म्हणू शकू ते म्हणजे आपली माऊली असते, आपली माता असते. आपला पुत्र किंवा आपलं लेकरू कितीही चुकीचं वागलं, त्याने कितीही चुका केल्या तरी त्याच्या सर्व चुका पोटात घालून त्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आपली माता, आपली माऊली असते. आणि समाजानं प्रचंड छळ केल्या, आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त दिलं, आयुष्यभर ब्राह्मणाचा ज्या जातीमध्ये ते जन्माला आले होते त्याचा दर्जा त्यांना मिळाला नाही, आयुष्यभर ते अर्धवट ब्राह्मण राहिले. किंबहुना तथाकथित धर्म मार्तंडांच्या लेखी त्यांचा दर्जा हा चांडाळाचाच ठरवला होता. गाव कुसा बाहेर एक बहिष्कृत जीवन जगले, अपमान सहन केला, दैन्य दुःख सहन केलं, एवढं सगळं सहन केलं. मात्र या समाजाविषयी आणि असा त्रास देणाऱ्या लोकांविषयी त्यांच्या मनामध्ये किंचितही किलमिश किंवा कटुता नाही, हे आपल्याला त्यांच्या लेखनातून दिसून येतं. म्हणजेच सर्वांना अतिशय उदार अंतःकरणानं आणि मोठ्या मनानं त्यांनी माफ केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच त्यांना माऊली या नावाने संबोधले जाते. किंबहुना आजचा प्रत्येक वारकरी, ज्ञानेश्वरानंतरचा प्रत्येक वारकरी हा एकमेकाला संबोधताना माऊली या नावाने संबोधतो, जेणेकरून एकमेकाच्या चुका पोटात घालून मोक्षाचा, भक्तीचा जो मार्ग आपण सर्वांनी घेतलेला आहे या मार्गावर कसं पुढे जाता येईल हे या माऊली या संबोधनातून लक्षात येतं. आणि त्यामुळेच ज्ञानदेवांना माऊली म्हटलं जातं. ज्ञानदेव हे नाथपंथी होते. त्यांचे गुरु, त्यांचे बंधू निवृत्तीनाथ, त्यांचे गुरु गहिनीनाथ, ही नाथ परंपरा त्यांच्या कुटुंबामध्ये चालत आलेली असल्यामुळे आणि अवतार कार्य त्यांच्या जीवनाचं पूर्ण झालं असं त्यांना वाटल्यामुळे त्यांनी समाधीचा निर्णय घेतला. समाधी घेण्यापूर्वी नामदेवांसोबत महाराष्ट्रातल्या तत्कालीन सर्व संतांनी एक उत्तर भारताची सर्व तीर्थांची तीर्थयात्रा केली होती.
आपलं लेखन कार्यही त्यांनी सिद्धीला नेलं होतं. आणि मग ज्ञानदेव माऊलींना असं वाटू लागलं की आपलं अवतार कार्य आता पूर्ण झालेलं आहे आणि आपण या इहलोकीचा निरोप घेतला पाहिजे. कदाचित एवढं लेखन कार्य, एवढं धार्मिक कार्य, एवढं समाज सुधारण्याचं काम करूनही समाज आपल्याला स्वीकारत नाही, ही खंत त्यांच्या मनामध्ये कुठंतरी बोचत असावी. आणि त्यामुळेच एवढ्या प्रज्ञावान महापुरुषाला महाराष्ट्र मुकला आणि अवघ्या वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली. आणि हा समाधीचा उत्सवच येत्या 28 नोव्हेंबरला आळंदी या ठिकाणी साजरा केला जाणार आहे. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 13व्या दिवशी ज्ञानेश्वर माऊली, ज्यांचं वय तेव्हा 21 वर्ष होतं, त्यांनी समाधी घेतली. आयुष्यभर अपमान, दुःख, दैन्य सहन केलं आणि या समाजाला विशेषतः डोळे असून अंधळा आणि कान असून बहिरा असलेला हा जो बहुजन समाज होता, ज्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं होतं, ज्यांना धर्मापासून वंचित ठेवण्यात आलं होतं, या समाजाला त्यांनी मोक्षाचा मार्ग दाखवून दिला. नामदेवाचा जो नामस्मरणाचा मार्ग आहे, हा मार्ग त्यांनी स्वीकारला आणि ज्ञानदेवाच्या तात्विक मांडणीला त्यांनी तत्वज्ञानात्मक अधिष्ठान त्यांच्या लेखनाच्या माध्यमातून दिले. त्यांच्या लेखन कार्याविषयी जर म्हणायचं तर एक अख्खं पॉडकास्ट आपण त्यांच्या एका ग्रंथावर केलेला आहे, ते म्हणजे ज्ञानेश्वरी. तिचं दुसरं नाव आहे भावार्थ दीपिका. आणि या भावार्थ दीपिकेमध्ये सामान्य माणसाला समजेल अशी भगवद्गीता त्यांनी आपल्याला समश्लोकी टीकेच्या स्वरूपात आपल्या लोकभाषेमध्ये उपलब्ध करून दिलेले आहे. ज्ञानेश्वर माऊली हे फक्त धर्माचेच नाही तर मराठी भाषेचीही त्यांनी फार मोठी सेवा केली. किंबहुना मराठी भाषेचा अभ्यास, महाराष्ट्राचा इतिहास, या दोन्ही गोष्टी ज्ञानेश्वरांशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही. मराठी भाषेच्या त्यांच्या प्रेमाविषयी ते लिहितात की माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजेसे जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. ज्ञानेश्वरी 6.14. मराठी भाषेचं महत्व त्यांनी या ओळीमध्ये सांगितले. आणि जे धर्म मार्तंड संस्कृत भाषेचा आग्रह धरत होते आणि ज्याच्या माध्यमातून बहुजन समाजाला धर्मापासून वंचित ठेवत होते, त्यांना हे दिलेलं एक जोरदार उत्तर होतं. किंबहुना त्यांना दिलेला हा एक पर्याय होता. आणि मग ह्या पर्यायाचा वापर करूनच संस्कृत भाषा मागे पडली आणि पुन्हा प्राकृत आणि मराठी भाषा पुढे आणली. त्यामध्ये संत ज्ञानेश्वरांचं योगदान फार मोठं आहे. सन 1240 मध्ये त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. त्यासोबतच आणखीन काही लेखनही त्यांनी केले. त्यामधील दुसरा ग्रंथ म्हणजे अमृत अनुभव किंवा त्याला अनुभव अमृत असंही म्हटलं जातं. हा एक विशुद्ध तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे. जीव ब्रह्म ऐक्याचा हा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये 800 ओव्या आहेत आणि 10 प्रकरण आहेत. त्यानंतर आपल्या योग बलाचा गर्व झालेले योगी चांगदेव, या चांगदेवांचं गर्वहरण करून त्यांना उपदेशपर 65 ओव्या माऊलीने लिहिल्या आणि या ओव्या चांगदेव 65 म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा हरिपाठही प्रसिद्ध आहे. त्यामध्ये 28 अभंग आहेत. त्यांचा हरिपाठही प्रसिद्ध आहे. हरिपाठामध्ये 28 अभंग आहेत आणि त्यामध्ये हरिनामाचे महत्व सांगितलेले आहे. त्यासोबतच काही स्फुट काव्यही त्यांनी लिहिलेले आहेत. त्यामध्ये अभंग आहेत, विराणे आहेत. अशा पद्धतीचं लेखन पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या या मातीमध्ये एका स्थानिक माणसानं आणि सर्व समाजाला समजेल अशा रूपानं लिहून ठेवलेलं आहे. आणि हे सगळं कार्य पूर्ण झाल्यानंतर त्यांनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. या इहलोकाची यात्रा संपवण्याचा निर्णय घेतला. आणि मग त्यांचे पालक, ज्यांनी त्यांना त्यांच्या वडिलांनंतर स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळलं, अशा संत भोजलिंग स्वामी यांच्या समाधी शेजारची त्यांनी जागा निवडली. आणि मग दिवस ठरवला आणि विधिवत त्यांनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. या समाधीचं वर्णन संत नामदेवांनी त्यांच्या गाथेमध्ये केलेलं आहे. संत नामदेव हे ज्ञानदेवाचे चरित्रकार आहेत, भागवत धर्माचे संस्थापक आहेत. आणि म्हणून आपला मित्र ज्ञानी योगी ज्ञानदेव आता समाधी घेणार आहे, ही गोष्ट त्यांना सहन झाली नाही. परंतु त्यांच्या निर्णयापुढे यांचेही काही चाललेले नाही. किंबहुना त्यांच्याबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते की संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्याच्या नंतर नामदेवाने विठोबाकडे म्हणजे देवाकडे आग्रह केला, विनंती केली की मला ज्ञानदेवाची भेट घ्यायची आहे. आणि मग नामदेवाच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा ज्ञानदेव हे आले आणि नामदेवांना भेटून गेले असंही सांगितलं जातं. ज्याप्रमाणे येशू ख्रिस्ताला सुळावर चढवल्यानंतर पुन्हा एकदा येशू ख्रिस्त आले आणि पुन्हा एक प्रवचन देऊन परत निघून गेले, अशा पद्धतीची घटना
ही ज्ञानेश्वर माऊलींच्या बाबतीतही सांगितली जाते. यातील चमत्काराचा भाग सोडला तर यातून एक गोष्ट लक्षात येते की त्या दोघांचं मित्रांचं एकमेकावर किती प्रेम असावं. ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या सर्व लेखनामध्ये कुठेही विठ्ठलाचा उल्लेख केलेला नाही. त्यांनी फक्त सर्व शक्तिमान ईश्वराचाच उल्लेख केलेला आहे. याचा अर्थ असा नाही की ते विठ्ठलाचे भक्त नाही, तर प्रत्येक लेखनाचा जो उद्देश आहे त्या उद्देशानुरूपच त्यांनी लेखन केलेलं आपल्याला दिसून येतं. असं असलं तरी नामदेवांनी मात्र ज्ञानदेवांचा जो समाधी सोहळा वर्णन केलेला आहे त्या ठिकाणी मात्र विठ्ठलाचं सुद्धा वर्णन आणि विठ्ठलाचा सुद्धा उल्लेख आणि विठ्ठलाचा आणि ज्ञानदेवाचा संबंध सुद्धा त्यांनी त्यांच्या या अभंगातून आपल्याला सांगितलेला आहे. नामदेवाने ज्ञानदेव समाधीचे एकूण 72 अभंग लिहिलेले आहेत. त्यातील काही अभंग आज आपण चर्चेसाठी घेणार आहोत. ज्ञानदेवाने समाधीचा निर्णय घेतला आणि मग समाधी सोहळा सुरू झाला आणि त्याचं वर्णन नामदेव अभंग क्रमांक 3 मध्ये कशा पद्धतीने करतात पहा. अष्टोत्तरशे तीर्थे सारी ओघे आली अलंकापुरी, वाद्य वाजताती गजरी कीर्तन लहरी अमृताची. जैसा कस्तुरीचा सुगंधू अनुभवीन म्हणतोच बद्धू, तैसा ओट पिठाचा नादू आठवी गोविंदू आवडीने. बौद्ध अवतार चक्रपाणी 17वी कळा माय रुक्मिणी, जाणत असे अंतःकरणी भक्त इच्छा. भावे विठ्ठले केली गोष्टी, ज्ञान देवे अपूर्व इच्छिदे पोटी, जावे उठा उठी समुदायस. महाराज लिहितात की अष्टोत्तरशे तीर्थे सारी ओघे आली अलंकापुरी, वाद्य वाजताती गजरी कीर्तन लहरी अमृताची. अष्टोत्तरशे तीर्थ सगळे त्या ठिकाणी आलेले आहेत कारण ज्ञानेश्वर माऊली समाधी घेणार आहेत आणि हा समाधीचा सोहळा आपल्याला पाहता यावा या उद्देशानं ही सर्व तीर्थ ओघानं काय झालेत अलंकापुरीला म्हणजेच आळंदीला आलेले आहेत आणि समाधी सोहळा साजरा करण्यासाठी वाद्य वाजत आहेत आणि कीर्तनाची लहर आसपास उमटलेली आहे. जैसा कस्तुरीचा सुगंधू अनुभवीन म्हणतीच बद्धू, तैसा ओठ पिठाचा नादू आठवी गोविंदू आवडीने. जैसा कस्तुरीचा सुगंधू, कस्तुरीचा जसा सुगंध असतो आणि ज्याला अनुभव आहे तो तर त्याने बद्ध होतोच होतो, पण ज्याला अनुभव नाही तोही त्यामध्ये बद्ध होऊन जातो. तसा ओठ पिठाचा नादू आठवी गोविंदू आवडीने. तसा हा ओठपीठ म्हणजे ज्ञानाचं पीठ, म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींना ओठपीठ असं म्हटलं जाते. आणि हा ओठपीठाचा नादू, हा ओठपीठाचा आवाज आहे आणि तो काय करतो आहे आठवी गोविंदू आवडीने. गोविंदाला म्हणजेच श्रीकृष्णाला म्हणजेच विठ्ठलाला आठवत आहे. बौद्ध अवतार चक्रपाणी 17वी कळा माय रुक्मिणी, जाणत असे अंतःकरणी भक्त इच्छा. महाराज पुढे सांगतात की हा कोण आहे ज्ञानेश्वर. हा ज्ञानेश्वर कोण आहे तर हा बौद्ध अवतार चक्रपाणी. चक्रपाणी म्हणजे श्रीकृष्ण. हा कोण आहे बौद्धाचा अवतार आहे किंवा बुद्धच हा काय आहे चक्रपाणीचा अवतार आहे. आणि 17वी कळा माय रुक्मिणी आणि मग जाणत असे अंतःकरणी भक्त इच्छा. आणि माय रुक्मिणी सुद्धा भक्ताची इच्छा मनात जाणून घेत असते. भावे विठ्ठले केली गोष्टी, ज्ञान देवे अपूर्व इच्छिले पोटी, जावे उठा उठी समुदायस. मग भावानं अतिशय मनातून अंतःकरणातून त्यांनी माऊलीने विठ्ठलाला सांगितलं की ही माझी अशी इच्छा आहे की मला उठाउठी जायचं आहे. मला माझ्या शरीराला मनाला त्रास क्लेश करून घेऊन जायचं नाही, मला उठाउठी जायचं आहे आणि हा समुदाय मला सोडायचा आहे. अशा पद्धतीची इच्छा माऊलीने विठ्ठलाकडे व्यक्त केली आणि या इच्छेचीच परिणिती अशी झाली की त्यांनी मग समाधीचा निर्णय घेतला. असं म्हणतात महाराज की यापूर्वी त्यांनी विठ्ठलाची परवानगी यासाठी घेतली होती. मग विठ्ठलाने काय केलं, समाधीला परवानगी दिली. आता महाराज समाधी घेत आहेत आणि मग लोक जमा होऊ लागले समाधीसाठी. कोण कोण येऊ लागलं बघा. विठ्ठल रुक्मिणी सहित गरुड हनुमंत अनेक संत महंत जमा झाले. परिसा भागवत नामा पुंडलिक पताका सहित उठावले. गंधर्व आणि देव आले सूरगण, चालले विमान अलंकापुरी. लहान थोर सारे आले ऋषीश्वर, उतरले भार वैष्णवांची. नामा म्हणे देवा दिसती तातडी, जाती मज घडी युगायस. पहिल्याच ओळीत महाराज सांगतात की विठ्ठल रुक्मिणी सहित गरुड हनुमंत अनेक संत महंत जमा झाले. विठ्ठल आले, रुक्मिणी आले, गरुड आला, हनुमंत आले, संत महंत सगळे जमा झाले. कोण संत महंत आले तर परिसा भागवत नामा पुंडलिक पताका सहित उठावले. परिसा भागवत आले, नामदेव आले, पुंडलिक आले आणि आपल्या पताका घेऊन त्या ठिकाणी ते हजर झाले. अजून कोण आलं तर गंधर्व आणि देव आले, सूरगण चालली विमान अलंकापुरी. गंधर्व आले, देव आले, सूरगण म्हणजे देवालोकामध्ये जे सगळे लोक आहेत ते सर्व आले आणि हे सगळे विमानानं कुठे येतात अलंकापुरीला म्हणजेच आळंदीला येत आहेत असं महाराज या ठिकाणी वर्णन करतात. लहान थोर सारे आले ऋषीश्वर, उतरले बार वैष्णवांचे.
लहान थोर ऋषी सगळे आले आणि मग उतरले भार वैष्णवांचे, आणि वैष्णवांचा भार काय झाला, उतरला. नामा म्हणे देवा दिसती तातडी, जाती मजगडी युगायसी. नामा म्हणे म्हणजे नामदेव महाराज म्हणतात की देवा आता फार तातडी दिसते आहे, आता फारच गडबड दिसत आहे, आणि मला माझी एक एक घडी ही एका युगाप्रमाणे जात आहे. असं महाराज या समाधी सोहळ्याचं वर्णन आपल्याला करताना दिसून येतात. त्यासोबतच कोण कोण येत आहे, कसं येत आहे याचंही वर्णन आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि मग हे सर्व होत आहे आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीची तयारी केली जात आहे. आणि मग अशा वेळी नामदेव महाराजांच्या मनाची अवस्था काय झाली आहे या अभंग क्रमांक 25 मध्ये महाराज सांगतात की कासावीस प्राण मन तळमळी, जैसी का मासोळी जीवनाविन, दाही दिशा ओस वाटती उदास, करिता ती सोस मना माझी, घाती येले घोन प्राण आला कंठी, ज्ञानेवासाठी तळमळी, नामा म्हणे देवा वाटतसे खंती, चालली विभूती योगियाची. महाराज म्हणतात कासावीस प्राण मन तळमळी, जैसा का मासोळी जीवनाविन. मन कासावीस झालेला आहे, प्राण तळमळत आहे. महाराज या ठिकाणी एक उदाहरण देतात, दृष्टांत देतात की जैसी का मासोळी पाण्याविन, ज्याप्रमाणे मासोळी पाण्याविन म्हणजे जीवनाविन, जीवन म्हणजे पाणी, तर ज्याप्रमाणे मासा पाण्याविना तडफडतो तशी माझी मनाची अवस्था निर्माण झालेली आहे आणि माझं मन तळमळ होत आहे, जीव माझा कासावीस होत आहे. दाही दिशा ओस वाटती, करिता ती सोस मना माझी. सर्व दिशा, दाही दिशा, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य वर खाली, अशा या सर्व दाहीच्या दाही दिशा मला ओस वाटत आहेत आणि मनाला सोस करत आहेत, मनाला दुःख करत आहेत की अरे अरे आमचा मित्र, आमचा सहकारी, आमचा योगी ज्ञानदेव हा मला सोडून जात आहे. घातयला घोन प्राण आला कंठी, ज्ञानदेवासाठी तळमळी. आणि मग घोन घातल्याप्रमाणे प्राण आमचा कंठी आलेला आहे आणि ज्ञानदेवासाठी मन माझं तळमळत आहे. आणि शेवटी महाराज म्हणतात की नामा म्हणे देवा वाटतसे खंती, चालली विभूती योगियांची. आणि पुढे महाराज म्हणतात की नामा म्हणे देवा वाटतसे खंती, मनाला खंत वाटत आहे की एवढी मोठी विभूती जी योगियांची विभूती आहे ती विभूती काय करत आहे, जात आहे, आपल्याला सोडून जात आहे. असं महाराज या अभंगाच्या माध्यमातून आपलं मन आपल्या समोर व्यक्त करत आहे. एका बाजूला त्यांना दुःख होत आहे आणि मग पुढे महाराज सांगतात की कशा पद्धतीनं व्यवस्था ह्या समाधीची करण्यात आली होती. त्याचा अभंग क्रमांक 65 मध्ये महाराज लिहितात की मुंग्यांची ये विवरी लागलीसे आग, पुढे आणि मागे झाले नाही, राही रुक्माई आणि सत्यभामा, ओवाळी ती प्रेमात ज्ञानेश्वरा, उभारीला गुढिया आणि तोरणे, छाया सुदर्शन धरी येली, नारा विठा गोंदा भेटला महादा, उभे जागो जागा राहिलेली, विसोबा खेचर चांगावटेश्वर, केला नमस्कार अवघियाने, गोरा कुंभार सावता माळी, नामा तळमळी वत्सायसे. मुंग्यांची या विवरे लागलीसे आग, पुढे आणि माग झाले नाही. ज्याप्रमाणे मुंग्यांच्या वारुळाला आग लागते आणि आग लागल्यानंतर अशी गर्दी होते की पुढेही जाता येत नाही, मागही जाता येत नाही, अशी तुडुंब गर्दी होते, तशी तुडुंब गर्दी या अलंकापुरीमध्ये आळंदीमध्ये झालेली आहे. आणि मग राही रुक्माई सत्यभामा, ओवाळे ती प्रेमा ज्ञानेश्वरा. राही रुक्माई आणि सत्यभामा प्रेमानं ज्ञानेश्वरांना ओवाळत आहेत आणि ओवाळतानाच इकडे बाजूला उभारलेली या गुढिया आणि तोरणे, छाया सुदर्शन धरियेले, गुढ्या आणि तोरण उभारलेली आहेत आणि सुदर्शनानं छाया म्हणजे सावली त्यांच्यावर धरलेली आहे. देवाचं सुदर्शन चक्र वर फिरत आहे, त्याची सावली सगळ्यांखाली पडलेली आहे. महाराज पुढे सांगतात की नारा विठा गोंदा भेटला महादा, उभे जागोजागी राहिलेली. ही जी संत नामदेवांची मुलं आहेत आणि महाराज या ठिकाणी लिहितात की नारा विठा गोंदा हे जे माझे मुलं आहेत, मानी महादा, हे जागोजागी उभे राहिलेली आहेत. तर पुढे महाराज सांगतात की विसोबा खेचर चांगावटेश्वर, केला नमस्कार अवघ्यान. विसोबा खेचरी आलेले आहेत, चांगावटेश्वर म्हणजे चांगदेव ही या ठिकाणी आलेले आहेत. ह्या सर्वांनी काय केलेलं आहे, ज्ञानदेवांना नमस्कार केला आहे. पुढे महाराज शेवटच्या वेळी सांगतात की गोरा कुंभार सावता माळी, नामा तळमळी वत्सायसे. गोरा कुंभार म्हणजेच संत गोरोबा काका त्या ठिकाणी आलेले आहेत. सावता माळी महाराज ही त्या ठिकाणी आलेले आहेत आणि हे सर्व आलेली माणसं आहेत. हे सगळं बघून नामा तळमळी मत्सा ऐसे, नामा मात्र माशाप्रमाणे तडफडत आहे, कारण त्याचा जीवश्य कंठश्य ज्ञानदेव त्यांना सोडून जात आहे. आता ही अशी अवस्था त्या ठिकाणी आहे आणि मग समाधीची प्रक्रिया पुढे सुरू झाली. मग महाराज लिहितात की प्रसा भागवते केला नमस्कार, सारे लहान थोर जमा झाले, सकलांची या पायी नमी येले, नमना केली प्रदक्षिणा समाधीसी, प्रथम पाहेरी बाहेरील जेथ, उभा पंढरीनाथ भेटाव्या, देव म्हणे बापा अमृत नेदी पाठ, फार केले कष्ट जगासाठी, नामा म्हणे यांनी अनुभवांच्या नौका, पार केले लोका जड मुढा. पहिल्यांदा परिसा भागवत
यांनी नमस्कार केला. महाराज लिहितात की प्रसा भागवते केला नमस्कार, लहान थोर जमा झाले. परिसा भागवतांनी नमस्कार केला आणि लहान थोर सर्व जमा झाले. मग पुढे काय घडलं तर सकलांची या पायी नमी येले नमना केली प्रदक्षिणा समाधीसी. आलेल्या सर्वांना ज्ञानदेवानी नमन केलं आणि जी समाधी तयार केली होती या समाधीला त्यांनी प्रदक्षिणा घातली. प्रथम पायरी बाहेरील जेथ उभा पंढरीनाथ भेटाव्या. आणि पहिल्या पायरीवर बाहेरच्या बाजूला पंढरीनाथ ज्ञानदेवांना भेटण्यासाठी पहिल्या पायरीवर उभे राहिले आहेत. देव म्हणे बापा अमृत नेदी पाठ फार केले कष्ट जगासाठी. आणि देव ज्ञानदेवांना म्हणू लागला की हे ज्ञानदेवा, तुम्ही अमृताचा पाठ या भूतलावर आणलेला आहे आणि ह्या जगासाठी तुम्ही फार मोठे कष्ट घेतले आहे. आणि हा अमृतचा पाठ हा त्यांच्या ज्ञानाच्या, ज्ञानेश्वरीच्या अमृतानुभवाच्या माध्यमानं हा सगळ्या जगासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. महाराज सांगतात की नामा म्हणे यांनी अनुभवाच्या नौका पार केले लोका जडमुडा. आणि मग नामदेव महाराज म्हणतात की ज्ञानदेवांची जी अनुभवांची नौका आहे, या अनुभवाच्या नौकेच्या माध्यमातून हा जो जड मूढ समाज आहे, हा जो भोळा भाबडा येडा बगडा समाज आहे, ह्या समाजाची काय केली त्यांनी नौका त्यांनी पार केलेली आहे. आणि जर माऊलीने हे काम केलं नसतं तर यांची नौका पार झाली नसती. आता समाधीची पूर्ण तयारी झालेली आहे आणि मग आता समाधी घ्यायला महाराज निघालेत. काय करतायत महाराज? देव निवृत्ती आणि धरी येली दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर समाधीसी. नदीची या माशा घातले माझवन तैसे जनवन कलवले. दाही दिशा धुंद उदायस्थाविन तैसेची गगन कालवले. जाऊनी ज्ञानेश्वर बैसले आसनावरी पुढे ज्ञानेश्वरी ठेविले. ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा पाद पद्मी ठेवा निरंतर. 3 वेळा जेव्हा जोडिले कर कमळ झाकी येले डोळे ज्ञानदेव. भीममुद्रा डोळा निरंजनी लीन झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव. नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस. या अभंगामध्ये समाधीचं थेट वर्णन आहे. महाराज लिहितात की नामदेव महाराज लिहितात की देव निवृत्ती आणि धरिले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर समाधीसी. देव निवृत्ती म्हणजे गुरु निवृत्तीनाथाने त्यांचे दोन्ही हात धरले आणि मग हा ज्ञानेश्वर काय करत आहेत? समाधीशी जात आहेत. त्याचं वर्णन पुढे महाराज एक दृष्टांत देतात की नदीची आमाशा घातले माझवन तैसे जनवन कलवले. माजवन घातल्याप्रमाणे किंवा एकदम नदी आटल्यानंतर माशांची कशी अचानकच नदी आटली आणि माशांची कशी तडफड होती, तशी संपूर्ण समाजाची या लोकांची तडफड त्या ठिकाणी होऊ लागली. आणि सगळे जन वन, ही सगळी जनता, ही वन जंगल सजीव पशु पक्षी प्राणी हे सर्व काय होऊ लागले? मनातून कळवळून गेले, कारण ज्ञानेश्वर आता त्यांना सोडून जात आहे. 10 दिशा धुंद उदयास्ता विन तैसेची गगन कालवली. या सर्व 10 दिशा सुद्धा उदय अस्त नसताना सुद्धा धुंद झाल्या आणि गगन सुद्धा कालवून गेलं. आकाश सुद्धा काय झालं? कालवून गेलं. एवढं दुःख या सर्व बाजूनं भरून आलं. जरी एवढं दुःख भरून येत असलं तरी ज्ञानेश्वर माऊली थांबलेले नाहीत. माऊलीने काय केलं तर जाऊन ज्ञानेश्वर बैसले आसनावरी पुढे ज्ञानेश्वरी ठेवली. आणि मग पुढे जाऊन आसनावर ते बसले स्वतःच्या बसण्याच्या आणि समोर ज्ञानेश्वरी त्यांनी ठेवली. ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा पाद पद्मी ठेवा निरंतर. ज्ञानदेव महाराज म्हणू लागले की हे देवा, तुम्ही सुखी केलेला आहे आणि तुमचे पाद, तुमचे पाय पद्मी म्हणजे कमळावर तुमचे पाय सतत असू द्या. 3 वेळा जेव्हा जोडिले कर कमळ झाकी येले डोळे ज्ञानदेव. आणि मग हे सर्व म्हणून त्यांनी 3 वेळा सर्वांना काय केला? नमस्कार केला. कर कमळ त्यांचे हात जोडले 3 वेळा आणि मग डोळे त्यांनी झाकून घेतले. भीममुद्रा डोळा निरंजनी लीन झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव. आणि ही जी त्यांची डोळे मिटून घेण्याची प्रक्रिया होती तिला महाराज म्हणतात की भीममुद्रा डोळा निरंजनी लीन. अशी एक भीमासारखी त्यांनी एक प्रचंड शक्तिशाली मुद्रा केली आणि त्यांचे डोळे हे निरंजनामध्ये पूर्णपणे लीन झाले. आणि महाराज काय झाले तर ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव झाले. आणि अशा पद्धतीनं ब्रह्ममय ज्ञानदेव होऊन गेले. आणि मग आता महाराज म्हणतात की नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. महाराज सांगतात की आता हा दिनकर, हा जो सूर्य आहे, हा जो ज्ञानाचा सूर्य रूपी हा जो ज्ञानेश्वर आहे, हा आता लोपला आहे आणि आपल्या सर्वांचा मार्गदर्शक, आपल्या सर्वांना तात्विक ज्ञान देणारा बाप ज्ञानेश्वर काय झालेला आहे? समाधिस्थ झालेला आहे. समाधीची प्रक्रिया ज्ञानदेवानी पूर्ण केली. मग निवृत्तीने बाहेर आणिले गोपाळ घाती येली शिळा समाधीसी. सोपान मुक्ताई सांडिती शरीरा म्हणती धराधरा निवृत्तीसी. अनेकाची येथे म उद्विग्नती मने घालिता ती सुमने समाधीसी. नामदेवे भावे केली असे पूजा बाप ज्ञान राजा पुण्यपुरुषा. निवृत्तीने बाहेर आणिले गोपाळ घाती येली शिळा समाधीसी. निवृत्तीनं आतले सर्व गोपाळ म्हणजे जे काही भक्त होते, भाविक भक्त, त्या सर्वांना बाहेर आणलं
आणि समाधीच्या दरवाजाची जी शिळा आहे ती शिळा लावून समाधी काय केली, बंद केली. आणि मग इकडे सोपान मुक्ताई सांडी ती शरीरा म्हणे ती धरा धरा निवृत्तीसी. सोपान आणि मुक्ताई आपले शरीर कलंडून देऊन धाय मोकलून रडत आहेत, ओरडत आहेत आणि म्हणत आहेत की या निवृत्तीला कोणीतरी धरा, त्याला ती शिळा लावू देऊ नका. अनेकाची तेथे मग उद्विग्न ती मने घालिता ती सुमने समाधीस. आणि आलेल्या अनेक लोकांची उद्विग्न झालेली मन त्या ठिकाणी होती. खूप निराश आणि दुःख त्या सर्वांच्या मनामध्ये दाटलं होतं. आणि मग या दुःखी वातावरणामध्येच नामदेवे भावे केली असे पूजा बाप ज्ञान राजा पुण्यपुरुषा. आणि नामदेवानं मोठ्या भक्तिभावानं त्या ठिकाणी पूजा केली, दुःखानं पूजा केली आणि बाप ज्ञान राजा पुण्यपुरुषा असं म्हणून त्यांनी काय केला, त्यांना नमस्कार केला. अवघी जय जयकारे म पिटियेले टाळी उठली मंडळी वैष्णवांची. सहमंडळी सारे उठले ऋषीश्वर केला नमस्कार समाधीशी. पंचद्वारी संत निघाले बाहेर सखा ज्ञानेश्वर अलंकापुरी. इंद्रायणी केले अवघ्याची आचमन करीती समाधान निवृत्तीची. सोपानासी पोटी धरिले देवाने संवत्सर गावी जाणे नेम केला. मुक्ताबाई लागी सांगितली खून जाय तो सोपान स्थिर असा. त्रिवेगे ती ऐसी राहिली एकमने जाणून या खून नामा म्हणे. अवघी जय जयकारे व पिटियेली टाळी उठली मंडळी वैष्णवांची. सर्वांनी एकदा जोरदार ज्ञानदेव माऊलींचा जय जयकार केला आणि मग बसलेली वैष्णवांची मंडळी सगळी उठली. आणि मग फक्त मंडळीच उठली नाही तर सहमंडळी सारे उठले ऋषीश्वर केला नमस्कार समाधीशी. तर आलेले जे ऋषी मुनी होते हे सर्व त्या ठिकाणी उठले आणि त्यांनी समाधीला नमस्कार केला. पंचद्वारे संत निघाले बाहेर सखा ज्ञानेश्वर अलंकापुरी. आणि या पंचद्वाराने सर्व संत बाहेर निघाले आणि सखा ज्ञानेश्वर हा एकटाच अलंकापुरीमध्ये राहिला. इंद्रायणी केले अवघ्याचे आचमन करीती समाधान निवृत्तीचे. आणि इंद्रायणीचं आचमन सर्वांनी केलं आणि सगळेजण निवृत्तीचं समाधान करू लागले. सोपानासी पोटी धरिले देवाने संवत्सर गावी जाणे नेम केला. सोपानालाही पोटाला धरलं कारण तो छोटा होता आणि मग संवत्सर गावी जायचा नियम त्याने केला. मुक्ताबाई लागी सांगितली खून जाय तो सोपान स्थिर असा. आणि मुक्ताबाईंना खून दाखवली आणि सांगितलं की तो सोपान कसा स्थिर आहे त्या पद्धतीने तुम्ही काय करा, स्थिर राहा. त्रिवर्गती ऐसी राहिली एक मने जाणून या खून नामा म्हणे. आणि त्रिही वर्गाची जाण मुक्ताईला असल्याने तीही एक मनानं त्या ठिकाणी स्थिर राहिली. आणि मग ही सगळी खून ओळखून नामदेव महाराज त्या परिस्थितीचं वर्णन त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येतात. आता ज्ञानेश्वर महाराज हे देवाकडे गेलेले आहेत. देवा समागमे परतले भार केला हरिगजर समाधीसी. नव दिवस संत समाधी जवळी देवचंद्रमौळी कीर्तनासी. शुद्ध मार्गेश्वर दशमी भोजने विधी नारायणे संपादिली. एकादशी कीर्तन द्वादशी पारिणी मग ऋषी मनी संतोषिली. त्रयोदशी देव रिघाले बाहेरी धन्य अलंकापुरी ज्ञानराज. नामा म्हणे धन्य पलाटन पावली पंचक्रोश ठेली सकळ तीर्थ. देव समागमे उतरले भार केला हरिगजर समाधीसी. आणि या देवासोबत समागम करून म्हणजे देवासोबत चर्चा करून त्या ठिकाणी ध्यान अध्ययन करून सर्वांनी त्या समाधीच्या आसपास हरीचा गजर केला. किती दिवस केला? 9 दिवस संत समाधी जवळ देवचंद्रमौळे कीर्तनास. 9 दिवस समाधी जवळ हे सर्व संत त्या ठिकाणी राहिले आणि देव चंद्रमौळी त्या ठिकाणी कीर्तनाला हजर होते. शुद्ध मार्गेश्वर दशमी भोजने विधी नारायणे संपादिली. आणि शुद्ध मार्गेश्वर म्हणजे मार्गशीर्ष महिन्यापर्यंत काय केलं, त्या ठिकाणी दशमी भोजन केले आणि मग हा विधी नारायणानं देवानं संपादित केला. एकादशी कीर्तन द्वादशी पारिणी मग ऋषी मुनी संतोषिले. आणि मग एकादशीला कीर्तन केलं, द्वादशीला त्याचे पारणी केली म्हणजेच बारस केली आणि मग ऋषी मुनीला संतोष झाला, आनंद झाला. त्रयोदशी देव निघाले बाहेरी धन्य अलंकापुरी ज्ञानराज. आणि त्रयोदशीच्या दिवशी मात्र देव त्या ठिकाणून बाहेर निघाले आणि मग अलंकापुरीमध्ये ज्ञानराजांना धन्य धन्य असं म्हणून लोक त्या ठिकाणून निघाले. नामा म्हणे धन्य पलाटन पावली पंचक्रोश ठेली सकळ तीर्थे. नामदेव महाराज म्हणतात की ही पलाटन पावली ही कशी आहे, धन्य आहे आणि या पंचक्रोशीमध्ये सकळ तीर्थ या ठिकाणी जमा झालेली आहे. पुढच्या अभंगात महाराज सांगतात की धन्य अलंकापुरी शिवपीठ शिवाचे अगस्त्य ऋषीचे पूर्वस्थळ. त्रिवर्गी जाणीतले जाताम जाता हरी आम्हा कोडान्यपुरी आज्ञा द्यावी. इंद्रनीळ पर्वत नेमिला सोपान देवा तोवरी करू सेवा अंबिकेची. देव म्हणे भले आरंभिले तुम्ही आज्ञा घेतो आम्ही पंढरीस. इंद्रनीळ पर्वती समाधी सोपान सर्वत्र आमंत्रण देवेम दिले. देवभक्ता लागी झाले समाधान मग सुरगण आवंतिले. नामा पुंडलिक निघाले बाहेरी गरुडावरी देव स्वार झाले. या अभंगामध्ये समाधीला आलेल्या सर्वांनी त्या ठिकाणून कशा पद्धतीनं प्रयाण केलं याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे.
धन्य अलंकापुरी शिवपीठ शिवांचे, अगस्त्य ऋषीचे म पूर्वस्थळ. हे अलंकापुरी काय आहे तर शिवाचं शिवपीठ आहे, अगस्त्य ऋषीचं पूर्वस्थळ आहे. त्रिवर्गी म्हणितले जाता म जाता हरी, आम्हा कौंडण्यपुरी आज्ञा द्यावी. आणि त्रिवर्गी म्हटलेले हे हरी, हा देव, हा श्रीकृष्ण त्यांना सांगत आहे की आम्हाला आता कौंडण्यपुराला जायचं आहे आणि आम्हाला तुम्ही काय करा, आज्ञा द्या. इंद्रनीळ पर्वत नेमिला सोपान देवा, तोवरी करू सेवा अंबिकेची. अंबिकेची, या इंद्रनीळ पर्वतावर अंबिकेची देवीची सेवा करण्याची विनंती ही सोपान देवाने केली. आणि मग देव म्हणे, भले आरंभिले तुम्ही, आज्ञा घेतो आम्ही पंढरीसी. आणि देव म्हणू लागले की छान, आता तुम्ही सुरुवात केलेली आहे, आता आम्हीही आज्ञा घेतो, आम्हाला पंढरपूरला जायचं आहे. इंद्रनीळ पर्वती समाधी सोपान सर्वत्र आमंत्रण देवे मधले. आणि इंद्रनीळाला दिलं, पर्वतीला दिलं, समाधीच्या निमित्तानं सोपानाने या सर्वांना आमंत्रण दिलं. आणि मग देवभक्ता लागे झाले समाधान, मग सूरगण आमंत्रिले. देवभक्तांसोबत सर्वांचं समाधान झालं आणि मग सूरगण म्हणजे या सगळ्या देवगणाला त्यांनी आमंत्रण दिलं. नामा पुंडलिक निघाले बाहेरी, गरुडावरी देव स्वार झाले. नामा आणि पुंडलिक बाहेर निघाले, देव सुद्धा गरुडावर बसून निघाले. या ठिकाणी विष्णूचं वाहन हे काय आहे तर गरुड आहे. आणि या गरुडाचं वर बसून देव परत आपापल्या कामाला निघाले. आणि यामधला शेवटचा अभंग क्रमांक 72 अतिशय महत्वपूर्ण आहे. समाधी परिपूर्ण बैसले ज्ञानेश्वर, उठविले भार वैष्णवांचे. अलंकापुरी सव्य घेतली ते संती, दिली भगीरथी ज्ञाना लागी. भैरवापासून उगम निरंतर, रानो माळ मार झरे तीर्थगंगा. सेंग इंद्रायणी वाहती मिळवणी, अखंड क्षणी ओघ जाती. चालिले विमान गंधर्व सुरगण, यात्रा परिपूर्ण झाली म्हणते. तीर्थ महोत्सव झाला सारोसार, देव ऋषीश्वर परतले. वैष्णवांचे भार निघाले बाहेर, केला जय जयकार सर्वत्राने. पंढरीचा पोहा निघाला बाहेर, गरुडावरी स्वार देव झाले. नामा म्हणे ऐसा सुखी ज्ञानेश्वर, झाला असे स्थिर ब्रह्मबोधी. आणि अशी समाधी परिपूर्ण झाली. त्या परिपूर्ण समाधीमध्ये ज्ञानेश्वर बसले आणि मग वैष्णवांचे भार कमी केले. आणि मग अलंकापुरी सव्य घेतली ते संती, दिली भागीरथी ज्ञाना लागी. आणि अलंकापुरी मधून सव्य घेतली ते संती, सव्य म्हणजे सगळ्यांनी सवड अलंकापुरीतून घेतली आणि मग दिली भागीरथी ज्ञाना लागी. आणि ज्ञाना लागी काय झाली, भागीरथी त्यांनी दिली. भैरवापासून उगम निरंतर, रानो माळ झरे तीर्थगंगा. आणि मग तेव्हापासून भैरवापासून सतत उगम झालेली ही जी भगीरथी आहे, रानोमाळ तीर्थ रूपानं, गंगेच्या रूपानं काय होऊ लागली, या इंद्रायणीच्या परिसरामध्ये झरू लागली, वाहू लागली. सेंग इंद्रायणी वाहती मिळून अखंड क्षणी ओघ जाती. आणि मग अशा पद्धतीने हे सर्व मिळून इंद्रायणी तयार झाली, ती अखंड क्षणी का होऊ लागली, वाहू लागली. चालेले विमान गंधर्व सुरगण, यात्रा परिपूर्ण झाली म्हणती. आणि गंधर्व सुद्धा आपल्या आपल्या विमानामध्ये बसून परत निघून जाऊ लागले. आणि त्यांचं म्हणणं असं आलं की त्यांची यात्रा आता परिपूर्ण झालेली आहे. तीर्थ महोत्सव झाला सारोसारा, देव ऋषीश्वर परतले. आणि हा तीर्थाचा महोत्सव पूर्ण झाला. देवाचे ऋषीश्वर काय झाले, परतले. वैष्णवाचे भार निघाले बाहेर, केला जय जयकार सर्वत्र. आणि हा वैष्णवाचा भार बाहेर निघाला आणि सर्वांनी काय केला, जय जयकार केला. पंढरीचा पोहा निघाला बाहेर, गरुडावरी स्वार देव झाले. आणि मग पंढरीचा पोहा पांडुरंग सुद्धा बाहेर निघाला आणि तोही काय झाला, गरुडावर बसून निघाला. नामा म्हणे ऐसा सुखी ज्ञानेश्वर, झाला असे स्थिर ब्रह्मबोध. आणि नामदेव महाराज म्हणतात की असा ज्ञानेश्वर सुखी झाला आणि स्थिर झाला. कशामुळं तर त्यांच्या ब्रह्माच्या बोधामुळं ज्ञानेश्वर काय झालेले आहेत, सुखी झालेले आहे. अशा पद्धतीनं आपण नामदेवाची काही अभंग आज या समाधीच्या सोहळ्याच्या रूपानं चर्चेला घेतली होती. आपण थोडीशी ओघवती, थोडीशी वेगवान फास्ट चर्चा या ठिकाणी नामदेवांच्या अभंगांची केलेली आहे. आणि आज पुन्हा एकदा संत ज्ञानेश्वरांची आणि संत नामदेवांची आठवण करत आजच्या पॉडकास्टला या ठिकाणी विराम देऊया. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. आणि पुढच्या रविवारी आपण घेऊन येत आहोत पहिल्या मराठीतील महिला कवयित्री महादाईसा उर्फ महदंबा उर्फ रूपाईसा. तर पुन्हा भेटूया महदंबांच्या चर्चेमध्ये. तोपर्यंत खुश राहा, सुखी राहा. प्रेमाचा, आपुलकीचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि थांबूया. जय जिजाऊ, जय शिवराय.